या ठिकाणी जे विद्यार्थी मृत्युमुखी पडलेत त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलो। सर्व पक्ष, इथे कुठले जात धर्म पंथ काही नाहीये, या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आलेले आहेत। या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहण्याचं काम केलेलं। मला तुमच्या माध्यमातून हे विचारायचे, अंधभक्त या ठिकाणी सरकारमध्ये आमदार खासदार नगरसेवक जे असतील, अंधभक्त हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम कधी करणार आहे ते आम्हाला बघायचंय। मी उद्याच मीराबाईंचे जे आमदार खासदार नगरसेवक आहेत ना, यांना पत्र देणार आहे की तुमच्यातर्फे ज्या कुटुंबाचे जे विद्यार्थी गेलेत, घरचे एक परिवारचे सदस्य सोडून, त्यांच्यासाठी परिवारासाठी आपण कधी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणार आहात आणि कधी तुम्ही श्रद्धांजली वाहणार आहात हे आम्हाला बघायचंय। मी उद्याच पत्र देणार आहे त्यांना। मला वाटतंय की या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांकडनं फार मोठी अपेक्षा होती, पण अपेक्षा भंग करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय। फक्त एक बळी धर्मेंद्रचा जाऊन चालणार नाही, या ठिकाणी 8-10 बळी गेल्याशिवाय यांना जाग येणार नाही, लक्षात घ्या। त्यामुळे तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की लवकरात लवकर यांना कुठेतरी बळी चढवणं कर, कारण एवढे माजले आहेत की तुम्ही बघत असाल की त्यांना काही पडलेली नाही, त्यांना काही लोकांची पडलेली नव्हती, त्यांना जागा दाखवण्याचं काम विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। खरं म्हटलं तर त्यांनी या संवाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून कधीच त्यांनी राजीनामा द्यायला होतं, पण त्याच्यामध्ये त्यांनी वेळ घालवला। कारण या भाजप सरकारमध्ये केंद्रामध्ये बसलेले जेवढे मंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रीचे जो मुख्य आहे त्यांना देखील लाज नाहीये। म्हणून आज या आमच्या देशातील तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या वरती ही वेळ आलेली आहे आत्महत्या करण्याची। सर्वप्रथम ज्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी आपल्या बरोबर न ठेवता, सहन न करता त्यांनी आपला जीव संपवला, त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु या सर्व गोष्टी होत असताना केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं असतं वेळीच तर या गोष्टी झाल्या। आणि ही गोष्टी काय पहिल्याच या देशामध्ये झाल्या, या आधी पण झाल्या होत्या, या आधी पण अनेक लोकांनी आवाज उठवला, परंतु ज्या पद्धतीने CCP ने हा मुद्दा या देशभरात गाजवला, या जेनजीने ज्या काही लोकांनी करून दाखवलं, त्या जेनजीने करून दाखवलं। खरं तर हे यश, हे सर्व जे काही हे सर्व त्यांचंच आहे। सर्वच आम्ही जे युवा किंवा या देशातील जेवढे नागरिक आहेत, पालक आहेत, ते फक्त त्यांना सपोर्ट करत होते। पण ज्या पद्धतीने पोलिसांना न घाबरता, या सरकारला न जुमानता त्यांनी या आंदोलनातून विजय मिळवलेला आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की आमच्यासारख्या लोकांचं पण तुम्ही डोळे उघडलात आणि आम्हाला देखील तुमच्याकडून आम्हाला काही वेगळं शिकायला मिळालं की अशा पद्धतीचं पण आंदोलन या देशामध्ये होऊ शकतं। आणि खरं तर ही मोठी क्रांती आहे देशासाठी। आणि सत्ताधाऱ्यांना एक चपराक आहे, जे समजत होते की आम्ही म्हणजे सर्वस्व, असं नाहीये। जनता म्हणजे सर्वस्व। जी लोकशाही आहे, लोकांसाठी बनवलेली जी शाही, ती लोकशाही आहे। खरं तर त्या लोकशाहीचा, त्या संविधानाचा विजय झालेला मी सांगेन। श्रद्धांजली तर त्यांना देण्याचा हक्क आहे, कारण की त्या 22 विद्यार्थ्यांनी जे आपलं बलिदान दिलं, त्या बलिदानाला एक समर्पित करून आज आम्ही मीराबाईंगर शहरातर्फे सर्वजण एक श्रद्धांजली द्यायला आलेलो आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने प्रधानने राजीनामा दिला, प्रधानचा तर राजीनामा घेतलाच, पण यानंतर अमित शाह, नंतर नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी या तिघांचाही राजीनामा घ्यायला हे जेनजी मागे पुढे पाहणार नाहीत। कारण की या युवकांवर अत्याचार करण्याचं काम, कारण काल परवा मुलगीची मृत्युमुखी पडली, तिला मारण्याचं काम हे पोलिसांना आदेश आल्यावरच झालेले, आणि ते आदेश देण्याचं काम हे गृहमंत्री अमित शहानी दिलेले। यानंतर या तिघांनी सामावून राहावं, कारण की हे जेनजी, हे कॉक्रोच कधी कोणावर झपटतील हे कळणार नाही।